त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं. डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लागली? उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते 5-7 दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे. पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित, त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे. छगन भुजबळ असं म्हणाले तुम्ही 220 जागा लढवाव्या आणि किमान 8 तरी निवडून आणून दाखवलं असं चॅलेंज. त्याला नाही सिरियस घेत मी आता. त्याचं सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आहे आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं आहे त्याचं. त्याच्यामुळे त्याला काय महत्त्व देण्याची आम्हाला गरज नाही. पुन्हा एकदा ओबीसी एल्गार मोर्चे सुरू झाले. तुम्ही शांती करायला काढल्यानंतरच परत आणि पुन्हा तुमच्यावर जोरदार टीका त्या मोर्चात. नाही, आता ते मुद्दाम हटकून करायलेत. त्याला नाविलाज काढलं पाहिजे. समाजाच्या न्यायासाठी रॅल्या काढल्या पाहिजेत, जागृती केली पाहिजे. पण मुद्दाम होऊन हटकून करणं हे चांगलं नाही. पण आम्ही नाही काय होऊ देत. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहेत. काय होणार नाही या राज्यात. कोणाला किती काढलं ते काय होणार नाही. त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही. आम्ही किती ताकदीनं लढू. आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला. पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर रेकॉर्ड तोडलं. त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरासाठी आपण पेटून उठला. असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण. आणि त्याच्यानंतर जे कोकणचा, मुंबईचा, विदर्भातला खानदेशाला दौरा पडणार यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहेत. एकमेकाचं दुःख सारखं आहे. दोघंही तुटून पडणार आहेत. अनिल बोंडवे म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री जरी झाला तरी आरक्षण मिळणार नाही. नाही, असले किती आले असले त्यांना तर गिनतच नाही. ते गिनतीत बी नाहीत मराठी. मराठी रोज असे किती ओळून फेकून देते. कालच्या नवीन बळांची एक तुम्ही मराठा जातीचं प्रतिनिधित्व करतात. आम्ही 365 जातीचं प्रतिनिधित्व करतोय. वर्गाचे कुठले जातीसाठी नाही, सगळ्या जातीसाठी आम्ही लढतोय. असं आरक्षण मिळणं शक्य आहे. कोण म्हणताय असं? कालच्या ओबीसी भाषण करत असतो माणूस. सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे. नाचण्याचं काही कारण पण नाही. काल छगन भुजबळ यांची एक सभा झाली, त्यातून तुम्हाला थेट आव्हान देण्यात आलं आहे 288 पैकी 8 जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं. त्याला नाही महत्व देतो. हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झालेली. हिंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे. आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला. ओबीसी मराठा एकत्र आहे. तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको. कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको. एवढंच काम फक्त बाकी करतो. बाकी मी बघतो काय करायचं, किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो. वारंवार रॅली झाली शांततेत. पुन्हा एकदा एका त्याच्याकडून शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. आता अभियान दरेकरांचं, फडणवीसांचं अभियान, षडयंत्र, सापळा, मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात फूट दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची. बाकी काय नाही. देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायची. बाकी काहीच नाही. आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच. आता हे कुठला काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतीलच. त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही. पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार. कधीच. मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही. मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार. हो, नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहेत. आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार. बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार. सगळ्या जाती धर्माचे ही पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले, सत्तेत गेले. ही पहिल्यांदा घडणार आहे 75 वर्ष. तुम्ही 113 जागा म्हणले. विधानसभेची सगळे पक्ष तयारी करते. तुम्ही काय तयारी केली? सर्वेक्षण आले तुमच्याकडे? काय निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी लागते? तयारी तर सुरूच आहे. पण काय तयारी झाली 29 ऑगस्टला सांगतो आम्ही. आताच सांगितलं ना, खेळ पांगत असतो. काल मुख्यमंत्री पदाची बॅनर लागले तुमचे, परत लागतील. नाही मी नाही होणार. ती भावना समाजाची असती. परंतु मला नादच नाही. मला मी स्वार्थी नाही. समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही. समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार.
तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का की तुम्ही आरक्षणाचा पाठिंबा देणार पत्र द्या, मग तिकीट कसं देणार? त्याचा काय निकष काय? काय निवडणूक लढवायचा निकष काय? 29ला सांगतो ना. हा चलो वाजता 29ला फायनल निर्णय आहे. समाज राज्यातला तिथं येणार आहे. 29ला फायनल निर्णय. लढायचे का पाडायचे? चलो धन्यवाद दादा. सज्जत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. काल भाषण करताना त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि शिंदे फडणवीसांवर टीका केली. गोरगरीब, ओबीसी आणि मराठा एकच आहेत. मराठ्यामध्ये फूट पाडायचं हे फडणवीसांचं स्वप्न असल्याची टीका जरांगे पाटलांनी केली. फडणवीसांचं स्वप्न मात्र आपण कधीच साकार होऊ देणार नाही असं देखील ते म्हणाले. राज्यातल्या 288 विधानसभेच्या जागा लढवणार असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. राखीव जागा देखील आम्ही लढवणार आणि त्यासाठी तयारी सुरू करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. जरांगेंची शांतता रॅली खरं तर आज नगर शहरामधून निघणार आहे. दरम्यान काल पुण्यामध्ये भाषण करताना त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता जरांगे पाटलांना डिस्चार्ज देण्यात आला.